तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही आहे मसाला गोबीची भाजी. खमंग झटपट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण पाहूयात आता की ही भाजी ही गोबीची भाजी मी कशी बनवलेली आहे. चला तर आता पाहूया. तर गोबीची भाजी करण्यासाठी आपल्याला गॅस पेटवून अगोदर कढईवर ठेवायची. इथं गरम पाण्यात गोबी घातलेली आहे मी. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर कुटून घेतली बारीक खलबत्त्यामध्ये दगडाच्या. आणि हे इथं 2 कांदे बारीक चिरून घेतलेले. इथं टोमॅटो एक बारीक चिरून घेतला. थोडी कोथिंबीर वरनं घालायची आपल्याला ती. हे काळा मसाला घरगुती आहे. आणि हे धने आणि लाल मिरची पावडर आहे. आपले जिरे करपून जातील त्याच्यामुळे आपण नंतर घालायची. याला मिक्स करून घेऊ चांगलं. कांदा जास्त लाल नाही झाला तरी चालेल आपल्याला, फक्त थोडासा नरम झाला पाहिजे तेलामध्ये. त्यानंतर आपण हे अद्रक लसूण कुटून ठेवलेलं जे आहे, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट ती घालायची. मिक्स करून घ्यायचं याला चांगलं. तर आता आपण यानंतर यामध्ये टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो यामध्ये खूप आपल्याला नरम होऊ द्यायचं, शिजू द्यायचं आहे. यामध्ये आपल्याला सारखं थोड्या वेळेला हलवत राहायचं आणि शिजू द्यायचं कमी गॅसवर. तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत थोडंसं. आणि याला आता आपण थोडंसं शिजू देऊया. तर आता आपण ही जी गोबी होती कोमट पाण्यात ठेवलेली, तिचं मी हे पाणी इथं काढून घेतले. गोबी वेगळी केलेली आहे. आता हे पाणी थंड झाले की आपण झाडांना वापरू शकतो. आणि आता अशा प्रकारे आपण ही गोबी या फोडणीमध्ये घालणार आहोत. सगळी गोबी आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची. आणि अजून थोडंसं गरम पाणी घालायचं आपल्याला शिजण्यासाठी. तर अशी मसाल्याची गोबी खूप छान लागते चवीला. तर एकदा करून. आपलं फक्त मीठ घालायचं राहिले. तर आता आपण हे मीठ घालूया त्यामध्ये. आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची. आणि आता आपल्याला गोबीला चांगलं मस्त शिजू द्यायचं. शिजल्यानंतर आपली भाजी तयार होईल. शिजल्यानंतर पाहू आपण. इथं आपली गोबीची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. आपण ही भाजी पोळी, भाकर, भातावर सुद्धा खाऊ शकतो.